स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोण कोणाबरोबर जायचं या सगळ्या संदर्भात आज काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डची जी आहे ती बैठक टिळक भवनमध्ये पार पडते। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण सर आहेत। रवींद्रजी, खरं तर नांदेडमध्ये अनेक नगरपालिका आहेत, नगर परिषदाच्या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लागल्यात। कशा पद्धतीने तुम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहात आणि कोणाबरोबर युती आणि आघाडी करणार आहात? नांदेड जिल्ह्यातल्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जे नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत, एक नगरपंचायत अशा मिळून नगरपालिका 13 होणारा संपूर्ण आकडा आहे। आणि आम्ही संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण नगरपालिका त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा झेंडा कसं त्या ठिकाणी लागेल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आज टिळक भवन येथे राज्यस्तरीय निवड मंडळाच्या त्या ठिकाणी बैठक त्यांनी घेतली आणि निवड मंडळामध्ये आम्ही सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही नगरपालिका होतील आणि निकाल आल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा 1 नंबरचा त्या ठिकाणी राहील। त्याचबरोबर आम्ही काल काँग्रेस पक्ष आणि वंचितची बैठक घेतली आणि आम्ही आघाडी करणार म्हणून जाहीर केलेला आहे। त्याचबरोबर आमचे जे काही सहयोगी मित्रपक्ष असतील महाविकास आघाडीतले तेही आमच्यासोबत राहणार आहेत। त्यामुळं मला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी काँग्रेस आणि आघाडी आणि वंचित मिळून आम्ही मोठ्या प्रमाणात नगरपालिका ताब्यात घेऊ। परंतु तुम्ही वंचितच्या स्थानिक स्तरासोबतच्या नेत्यांबरोबर तुम्ही कोऑर्डिनेशन केलेलं आहे, अजूनपर्यंत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत तुमची काही चर्चा झाली आहे का? कारण की संपूर्ण काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की जर वंचित सोबत गेलं तर आपल्याला स्थानिक स्तरावरती फायदा होणार आहे, असं देखील या सगळ्या निवडणुकीत म्हटलं जातं। मग प्रकाश आंबेडकरांशी काही चर्चा वगैरे झाली आहे का? यामध्ये आमचे जे तिथले महाराष्ट्र प्रदेश आपल्या वंचितचे जे प्रदेशचे नेते आहेत फारुख अहमद साहेब, त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या आदेशानेच आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये आम्ही आघाडी केलेली आहे। परंतु प्रकाश आंबेडकर सगळ्या आघाडीसोबत येण्यासंदर्भात अनुकूल आहेत का? कारण की ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका तुमच्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या होत्या त्यावेळेस मात्र वंचितने वेगळी एक चूल मांडलेली होती आणि महाविकास आघाडीचे बरेच उमेदवार जे आहेत ते वंचितच्या फटक्यामुळे हरलेले होते। नाही, आता ते मागचं काय गणित झालंय ते आपल्याला सांगता येणार नाही, पण ज्या काही होऊ घातलेल्या स्थानिक आम्ही नगरपालिका आता सुरुवातीला आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये फक्त नगरपालिकेमध्येच आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे आणि नगरपालिकेमध्ये निश्चितच जनतेचा कौल या आमच्या आघाडीकडे राहणार आहे आणि ती आघाडी नगरपालिकेची झाल्यानंतर जेव्हा पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होतील किंवा महापालिकेच्या निवडणुका होतील त्या पुढील टप्प्याटप्प्याने आम्ही आघाडी त्या ठिकाणी डिक्लेअर करणार। परंतु अनेक महापालिकांमध्ये नगरपंचायतींमध्ये आपण पाहतोय की भाजपला सोडून इतर जे छोटे मोठे पक्ष आहेत ते कुठेतरी आघाडी किंवा युती करताना आपल्याला पाहायला मिळतात। कणकवलीमध्ये देखील तसाच प्रयोग झालेला आहे। कणकवलीमध्ये भाजपला हरवण्याकरता युती आणि आघाडीमधले सगळे लहान घटक पक्ष एकत्रित आले। तशा पद्धतीचा काही प्रयोग नांदेड जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळेल? निश्चितच होऊ शकते। आम्ही जे आता मी सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी आणि त्यासोबत आता वंचित आघाडी हे आम्ही सगळे मिळून ताकदीनिशी त्या ठिकाणी लढवणार आहोत। कारण आपण बघू शकता की जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी सगळे सेक्युलर लोक एका ठिकाणी आले पाहिजे आणि जे महापालिकेमध्ये जे प्रतिनिधित्व करणारे आहेत त्यामध्ये वंचित, बहुजन आणि सर्व समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हा हेतू स्पष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आघाडी केलेली आहे। खरं तर संपूर्ण मराठवाड्याच्या संदर्भात आज चर्चा झाली का तशा पद्धतीने वंचितकडे काही मोठा प्रस्ताव ठेवण्याचा? तुम्ही आता स्थानिक स्तरावरती तुम्ही एकत्रित येतात नांदेड जिल्ह्याच्या पुरता, मराठवाड्याच्या संदर्भात काही चर्चा करण्यात आली का वंचितला सोबत घेण्याच्या संदर्भात? नाही, आम्ही फक्त आमच्या नांदेड जिल्ह्यामधली आघाडी झालेली म्हणून आमच्या नेते मंडळीसमोर सांगितलेलं आहे। आता जे मराठवाडा स्तरीय असतील किंवा प्रदेश लेवलवर असतील ते वरची आमची प्रदेशची नेते मंडळी त्या ठिकाणी निर्णय घेतील। खरं तर पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याचा विषय जो आहे तो सातत्यानं चर्चेला येतोय। पार्थ पवार ज्या अमेडिया कंपनीमध्ये 99% भागीदार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही या सगळ्या जमीन गैरव्यवहारात, दुसऱ्यांवरती हा सगळा गुन्हा दाखल होतोय। अनेक नेते मंडळींकडनं प्रश्न उपस्थित होतात की कारवाई कधी होणार या सगळ्या प्रकारे? मी मागे 2 दिवसाखाली एक स्टेटमेंट दिलेलं होतं
की बाबा हे सत्ताधारी मंडळी सरकारी यंत्रणेचा कसा दुरुपयोग पुरेपूर करताना पाहावयास मिळत आहे. कारण पार्थ पवारच्या बाबतीत आपण सांगितलं असेल की त्यांच्यावर निष्पक्ष त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि ते कारवाई योग्य झाली पाहिजे. पण या ठिकाणी सरकार यंत्रणेचा वापर करतोय आणि त्या पार्थ पवारचं नाव वगळल्याचं आपल्याला या ठिकाणून दिसून येते. ह्याच्याहूनच सरकार किती तत्पर आहे या चौकशीसाठी हे आपल्याला ह्याच्याहून दिसून येते. तर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर ते अहमदनगरचा एक महामार्ग बनतोय. त्या महामार्गाची संपूर्ण जी नकाशा आहे तो व्हायरल झाल्यानंतर तिथच्या ज्या जमिनी आहेत त्या कुठेतरी व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये विकत घेतल्या जातात. असा हा सगळा एक प्रकार जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो. मी आत्ताच जे म्हटलंय की आपल्याला ही सत्ताधारी मंडळी सरकारी यंत्रणेचा पुरेपूर उपयोग करताना आपल्याला दिसतंय. आणि याचं ज्वलंत उदाहरण जे नगर ते पुणे जे महामार्ग आहे आपण सांगितल्याप्रमाणे त्याचं एक कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट असते आणि कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट सरकारचं अशा प्रकारे मीडियावर आणि लोकांमध्ये व्हायरल होणे आणि अशा व्यापाऱ्याकडे ते जाणं आणि ते कवडीमोल शेतकऱ्यांच्या जे जमिनी आहेत कवडीमोल भावानं त्या ठिकाणी घेत आहेत. ह्याच्यामध्ये सरकार पुरेपूर या ठिकाणी शेतकऱ्यांना कवडीमोल भावानी जमिनी घेऊन व्यापाऱ्यांच्या घशात घालते हे स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे. खरं तर एक शेवटचाच प्रश्न, तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रतापराव चिखलीकर आणि अशोकराव चव्हाणांचं म्हणजे शाब्दिक युद्ध जे आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं पाहायला मिळतं. तुम्ही विद्यमान खासदार आहात रवींद्रजी, तुम्ही ह्या सगळ्यामध्ये प्रतापराव चिखलीकरांना आपल्यासोबत स्थानिक स्तरावरती निवडणुकांमध्ये ओढून घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का आणि त्या सगळ्या संदर्भातला तुम्ही प्रस्ताव काही प्रतापरावांना पाठवणार? मी कोणालाही दोघांनाही माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब असतील का प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब असतील, सर्वप्रथम असं आपण लक्षात घ्या की ते महायुतीमधले दोघे नेते आहेत. आम्ही महाविकास आघाडीचा आहे. मी दोघांनाही प्रस्ताव दिलेला नाही आहे. आपण बघू शकता की दोघांची ट्युनिंग आणि लँग्वेज हे 1-1.5 महिन्यापासून एकमेकांचा परस्पर विरोधी भूमिका घेताना ते दोघं मंडळी दिसत आहेत. पण फक्त ते लोकांना दाखवण्यापुरतं आहे. जेव्हा निवडणुका पार पडतील ते दोघं परत एका जागी येतील. कारण त्यांना असं वाटतंय की भाजप सेक्युलर मतं घेऊ शकत नाही म्हणून राष्ट्रवादीचे जे काही नेते मंडळी आहेत ते सेक्युलर मतं आम्ही सेक्युलर आहोत म्हणून मतं मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसत आहेत. पण आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना माहीत आहे की निवडणुका आलं की हे दोघंही एकोणएकावर चिखलफेक करतात, बोलून घेतात आणि निवडणूक झाली की परत एकत्र येतात. त्याच्यामुळं आमच्याकडून किंवा काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून असा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला नाही. धन्यवाद खासदार रवींद्र चव्हाण जी तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 13 नगरपालिका आहेत. या सगळ्या 13 नगरपालिकांमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत आम्ही पुढची स्थानिक स्तरावरची आघाडी करणार आहोत आणि नक्कीच या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस नांदेडचा गड जो आहे तो निश्चितच राखेल असा आत्मविश्वास जो आहे तो खासदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.